मित्रांनो नमस्कार. ठळक न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातून क्लास 1 अधिकारी होण्याचं प्रमाण तसं खरं तर कमीच असतं, कारण ग्रामीण भागामध्ये आपल्याला तितक्या तशा सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातून क्लास 1 ऑफिसर होण्याचं प्रमाण हे कमी असतं आणि त्यातूनही कृषी क्षेत्रात जाणाऱ्यांचं प्रमाण हे त्याहून कमी असतं. आणि त्याहूनही पुढे जाऊन मी असं सांगेल की कृषी क्षेत्रासारख्या या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातून जर एखादी मुलगी तिथे क्लास 1 अधिकारी म्हणून जात असेल तर ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. असंच आपल्या या आंबेगाव तालुक्यातून आज एका विद्यार्थिनीने, एका मुलीनं अशी ही उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि त्यासाठीच आपण आपल्या या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तर स्वागत करूया आपण ऋतुजा भालेराव यांचं. नमस्कार ताई, आणि सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे तुमचं ठळक न्यूज वरती. मला सांगा की ओव्हरऑल तुमचा शैक्षणिक प्रवास आतापर्यंतचा कसा झाला? सर, मी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पहिल्यांदा सांगते. आमच्या घरामध्ये माझे जे वडील आहेत तर ते माध्यमिक शिक्षक आहेत आणि आई जी आहे तर ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे. आणि त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला शिक्षणाविषयी एक गोडी निर्माण केली. आणि माझे मामा देखील डॉक्टर शामराव यांनी मला लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले आणि त्यातूनच मला शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली. माझे 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली या ठिकाणी झाले. 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण मी भीमाशंकर विद्या मंदिर शिनोली येथून पूर्ण केले आणि 11वी 12वी मी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज मंचर येथून पूर्ण केले. आणि त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्येच बीटेक बायोटेक्नॉलॉजी मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथून पूर्ण केलेले आहे. ताई, जनरली आता स्पर्धा परीक्षांमध्ये आपण बघतो की खूप कॉम्पिटिशन आहे, तिथे खूप स्पर्धा असते, त्याचं नाव स्पर्धा परीक्षा आहे. आता अशा वेळेस एमपीएससी कडे वळायचं किंवा एमपीएससी साठी आपण तयारी करायची, याबाबतचा निर्णय कधी झाला, कसा झाला आणि त्याच्या मागची काय तुमची प्रेरणा होती हे आम्हाला सांगा. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तर तेव्हा असतानाच कॉलेजमध्ये आमचे शनिवार आणि रविवार हे एमपीएससीच्या अभ्यासासाठी आम्हाला मार्गदर्शन आयोजित केलं जायचं. आणि त्याचबरोबरीने रिटायर्ड IAS ऑफिसर माननीय यशवंतजी थोरात सर यांचे एक लेक्चर आयोजित केलेलं होतं आणि त्यांच्या लेक्चरनी मी एकदम प्रेरित झाले. आणि आज समाजामध्ये जर स्थिती पाहिली तर महिलांचं जे स्थान आहे तर ते आपल्याला थोडंसं म्हणजे दुर्लक्षित दिसतं. आणि महिलेला जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, मानसन्मान प्राप्त करायचा असेल तर एमपीएससी किंवा UPSC जे आहेत तर त्या स्पर्धा परीक्षांकडे वळावं असं मला वाटलं आणि तेथूनच मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला. मग काय ओव्हरऑल म्हणजे आत्मविश्वास होता की आपण ही परीक्षा नक्कीच क्रॅक करणार आहे, की असं कुठेतरी वाटत होतं मनामध्ये की होईल की नाही? आपलं काय काय होतं आणि कशा म्हणजे तुमचं त्याचा तिथला एमपीएससीतल्या त्या परीक्षांचा जो प्रवास आहे तो कसा होता? 2021ला माझी डिग्री पूर्ण झाली आणि त्यानंतर मी 1 वर्षभर हा अभ्यास केला आणि 2022ला मी पहिला अटेम्प्ट दिला. तर त्याच्यामध्ये प्रिलियम जे आहे तर ती माझी 5 ते 6 मार्कांनी गेली. परंतु मी ठरवलं की ह्या क्षेत्रामध्ये आपण एकदा निर्णय घेतलेला आहे तर मग इथूनच आता पूर्ण करायचं, एकतर पूर्ण म्हणजे अभ्यास करायचा किंवा सोडून द्यायचा. तर मी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि 2023ला काही ॲग्रिकल्चरची ॲड आलेली नव्हती. मग मी राज्यसेवेची सुद्धा तयारी करत होते, परंतु तिथेच माझं 2-3 मार्कांनी अशी परीक्षा राहिली. आणि 2024ची जी प्रिलियम होती तर ती मी क्रॅक केली आणि त्याच्यातूनच मी ठरवलं की आता मेन्सची चांगल्या रीतीने आपण तयारी करायला पाहिजे. अशा रीतीने मग मी पुढे अभ्यास चालू ठेवला. एमपीएससीची परीक्षा म्हटलं की त्याचे जे मेन्स जे एक्झाम आहे ती आणि विशेषतः त्यातला जो इंटरव्ह्यूचा जो भाग आहे याच्याविषयी अनेकांना कुतूहल असतं, ती परीक्षा देणाऱ्यांनाही असतं आणि जे ती परीक्षा देत नाहीत तसं आमच्यासारख्यांनाही कुतूहल असतं की त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात किंवा कशी असते ती परीक्षा. तर काय सांगाल? सर, मेन्सची जी आताची परीक्षा होती तर ती इथून मागे जी मेन्सची परीक्षा व्हायची तर ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची असायची, परंतु ही महाराष्ट्रातील पहिली डिस्क्रिप्टिव्ह टाईपची UPSCच्या धर्तीवरती परीक्षा घेण्याचं एमपीएससीने ठरवलेलं होतं. आणि त्याचं असं झालं की ज्या मागील प्रश्नपत्रिका असतात तर त्या काहीच उपलब्ध नव्हत्या. आणि मग असं असताना सुद्धा आम्हाला एक चांगले मार्गदर्शक असे सर भेटले, माननीय स्वप्नील पाटील सर. त्यांनी मला वेगवेगळे मार्गदर्शन केलं आणि माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये झालं असल्यामुळे मला त्याची पार्श्वभूमी होतीच मेन्सची. मग मेन्ससाठी मी जोराने 4 महिने खूप अभ्यास केला
दिवस रात्र त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असेल याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची मला चांगली साथ होती. आणि घरी राहून मी सगळा अभ्यास केलेला होता. मग शेवटी मग मी ज्यावेळेस टेस्ट सिरीज असायच्या तर तेव्हा माझे वडील मला तिथे क्लासमध्ये जाऊन पेपर वगैरे रायटिंगसाठी घेऊन जायचे. आणि मग मेन्सची परीक्षा अशा रीतीने मी दिली आणि कॉन्फिडन्स आला तिथेच की दोन्ही पेपर जे होते, पहिला पेपर होता तर तो 200 मार्क्सचा होता आणि दुसरा पेपर 200 मार्क्सचा होता. तर 400 पैकी 400चा पूर्ण झालेला माझा तो पेपर. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होताच की मी इंटरव्ह्यूसाठी येईल. परंतु पहिलीच परीक्षा असल्यामुळे थोडीशी मनामध्ये अशी धाकधूक सुद्धा होती की काय होईल आपलं किंवा कसे पेपर चेक केले जातील. अशा रीतीने मग मी मेन्स पूर्ण केली आणि त्याचा रिझल्ट हा डिसेंबर महिन्यामध्ये लागला. आणि मग मी पुढे इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायला सुरुवात केली. तर मेन्स झाल्याच मी लगेच इंटरव्ह्यूच्या तयारीला लागले. 5 ते 6 महिने मी दररोज सकाळी वर्तमानपत्र असतील, वेगवेगळे लेख असतील, ॲग्रिकल्चरची कात्रणं असतील तर त्यामधून वाचायचे. आणि तसेच व्याख्याते वगैरे असतात ॲग्रिकल्चरचे तर ते देखील लेख मी वाचायचे. आणि मग इंटरव्ह्यूसाठी मी पुण्यामध्ये 3 ते 4 अकॅडमीमध्ये मॉक इंटरव्ह्यूज दिले आणि तिथून माझा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मी येथे एक सांगू इच्छिते की पहिला इंटरव्ह्यू मी फार असा घाबरत दिलेला की पहिल्याच इंटरव्ह्यू असल्यामुळे, परंतु त्या सरांनी मला चांगलं गायडन्स केलं. माझा जो काही आत्मविश्वास आहे तर तो कमी होऊन न देता त्यांनी चांगल्या प्रकारे असे उत्तर द्यायला पाहिजे असं मला सांगितलं. आणि त्यानंतर प्रत्यक्ष इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला तर तो होता 26 जानेवारी नंतरचाच दिवस होता तो. तर मग मुंबईला जाऊन त्या वातावरणामध्ये राहायचं आणि एवढे सगळे स्टुडंट येणार असतील तर त्याचं एक आपल्या मनावरती एक प्रेशर असतंच. परंतु माझ्या कुटुंबाने मला पूर्णपणे साथ दिली. मी येथे सांगू इच्छिते की माझा शेवटून 3रा नंबर होता इंटरव्ह्यूचा. मी सकाळी 8 वाजल्यापासून काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि माझे वडील सुद्धा त्यांनी एक पॉईंट केलेला की जोपर्यंत हिचा इंटरव्ह्यू होत नाही तोपर्यंत मी काही इथून जाणार नाही आणि कोणत्या प्रकारचं म्हणजे खाद्यपदार्थ आहेत तर ते खाणार नाही. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे पहिलीच वेळ असल्यामुळे ताणतणावामध्येच होते तर तेथे एक चांगले असिस्टंट सेक्शन ऑफिसर आले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटले, आजचा दिवस खूप चांगले जाणार आहे बाळा, पूर्ण आत्मविश्वासाने तू याच्यामध्ये उतर. मला सुद्धा तिथे चांगलं वाटलं की एका माणसाने आपल्याला म्हटलेले. आणि मग माननीय भुजबळ सरांचं पॅनल होतं की ज्यांनी PhD कंप्लीट केलेली होती. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर त्यांना मी ग्रीट वगैरे केलं आणि मग त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय यावंसं वाटलं असा प्रश्न विचारला. आणि त्यानंतर माननीय नायकवडी सर जे होते जे की कृषीचे संचालक आहे जिल्हा स्तरावरचे तर ते देखील होते. आणि त्या दोघांनी पॅनल अत्यंत शांत होतं. माझे प्रत्येक उत्तर जे आहेत तर ते शांतपणे ऐकून घेत होतं. आणि त्यांनी एक मध्येच क्वेश्चन विचारला की आपल्या भारतामध्ये जे क्रॉप प्रोडक्शन होते तर तुम्हाला काय वाटतं की कोणतं क्रॉपचं प्रोडक्शन जास्त केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर मी त्यांना सांगितलं की सर ऑइल सीड्सचं मला वाटते, कारण की आपण 60% ऑइल जे आहे तर ते इम्पोर्ट करतो. जर तेच आपण ऑइल सीड्स आपल्या शेतकऱ्यांना चांगली दर्जेदार बियाणं उपलब्ध करून दिली तर आपण नक्कीच शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ते सगळं ऐकल्यानंतर जाताना त्यांनी मला एक स्माईल दिली आणि त्या स्माईलमध्येच मला कळून चुकलं होतं की आपला इंटरव्ह्यू खूप छान गेलाय. आणि जाताना सुद्धा ते म्हटले की तुम्हाला हा दिवस खूप चांगला जाऊ. मग बाहेर आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं, परंतु आल्यानंतर सुद्धा मला असं वाटत होतं की नेमकी त्यांनी जी स्माईल दिली ती चांगल्या याने दिली की माझं खाली लो कॉन्फिडन्स झाल्यामुळे दिलेली आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष इंटरव्ह्यूचे मार्क आले तर त्याच्यामध्ये मला सगळ्यात चांगला स्कोर म्हणजे 34 स्कोर आला होता. आणि त्यामुळे मग मी ह्या लिस्टमध्ये एंटर झाले आणि फायनल रिझल्ट 10 फेब्रुवारीला डिक्लेअर झाला. आणि त्यामध्येच मला डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर ही पोस्ट मिळाली. आणि त्यामुळेच आता मला सध्या चांगलं वाटते की आपण जो काही हा प्रवास केला तर त्याच्यामध्ये अनेक लोकांचं मला सहकार्य मिळालं. आणि हा जो प्रवास असतो ना तर तो एकट्याचा नसतोच, तर तो संपूर्ण कुटुंब समाज तुम्हाला तिथे मदत करत असतो. म्हणजे की आपण एकटा अधिकारी नाही होत तर पूर्ण समाज तुम्हाला तिथे मदत करतो. अगदी प्राथमिक शाळेपासून तर डिग्री आणि त्याच्यानंतर वेगवेगळे सर सुद्धा. आणि माझ्या घरच्यांपेक्षाही
जास्त आनंद तर माझ्या मामा मामीला झालेला होता. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो साजरा देखील केला. त्यांचे देखील मी यामध्ये आभार मानते. ताई, आता पोस्ट तर मिळालेली आहे ताई, तर आता याचा उपयोग कसा करणार सामान्य माणसाच्या हितासाठी, याच्यामध्ये काय तुमचे प्लॅनिंग आहे आता? सर, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांची जी एकूण संख्या आहे तर ती एकूण 72% आहे. आणि मला आनंद होतोय की मी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कृषीप्रधान देशामध्ये एक कृषी अधिकारी म्हणून जॉईन होत आहे. तर त्या नक्कीच मी ज्या काही शासनाच्या योजना आहेत शेतकऱ्यांविषयीच्या तर त्या प्रभावीपणे राबवण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच आता सध्या सामूहिक जी शेती आहे तर बऱ्याचदा मेकॅनायझेशनसाठी आपल्याला ती गरजेचे आहे, कारण की मशिनरी आहेत तर त्या फ्रॅगमेंटेड लँड होल्डिंग असल्यामुळे व्यवस्थित राबवल्या जाऊ शकत नाहीत. तर मी गट शेतीसाठी प्राधान्य दिले आणि महिला शेतकऱ्यांचं जे काही प्रमाण आहे तर ते शेतीमध्ये वाढते, परंतु त्यांना जे काही मार्गदर्शन मिळायला हवं किंवा त्यांना हाताळता येणारी जी काही यंत्रे आहेत तर ती उपलब्ध करण्यावरती माझा भर असेल. आणि एकूणच नवीन जे प्रयोग होत आहेत जसं की हायड्रोपोनिक्स असतील, ॲक्वाकल्चर असेल, AI असेल किंवा रोबोटिक्स याचा वापर मी नक्कीच माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून शेतकऱ्याचं जे काही आर्थिक स्थिती आहे तर ती चांगली झाली तर त्यांची जी येणारी पुढील पिढी आहे तर ती देखील सक्षम होऊ शकते असं मला वाटतं. आणि मी नक्कीच चांगल्या प्रभावीपणे काम करण्याचा माझा मानस आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचं तुमचं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे, परंतु आजही अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत आणि स्पर्धा परीक्षा त्यांना पुढे द्यायच्या आहेत. तर यशस्वी होण्यासाठी त्यांना काय कानमंत्र द्याल, काय गुरुमंत्र द्याल? मला 3 ते 4 मुद्दे याच्यामध्ये सांगावेसे वाटतात. तर त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे असे की पहिली गोष्ट तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की मी हे पूर्ण करू शकतो किंवा शकते. आणि दुसरं मला वाटतं की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. स्वतःशी माणसाने प्रामाणिक राहिलं पाहिजे की आपल्याला कोणी बघणारं नसतं. बऱ्याचदा अभ्यास करताना शाळा कॉलेजेसमध्ये एक टाइम टेबल फिक्स असतं, परंतु इथे नसतं. परंतु आपण आपल्यासोबत प्रामाणिक राहिला आपल्याला संध्याकाळी झोपण्याच्या आधी कळून जातं की आपण दिवसभर किती अभ्यास केलेला आहे. आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन तुम्हाला हे सर्व करायचं आहे. आणि क्लासेसचं मार्गदर्शन महत्त्वाचंच आहे, परंतु ते करत असताना पण तुम्ही स्वतः किती याच्यामध्ये एफर्ट तुमचे करतायत, किती कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत हे सगळं तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्याला आठवले पाहिजे की ते आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत. आणि याच्यातून जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये माघारी घेऊ नका. तर धन्यवाद ताई, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही मुलाखत दिलीत. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी ठळक न्यूज चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी ठळक न्यूज आणि शिवजन्मभूमी न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद देते. थँक्यू सर. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत ऋतुजाचे आई वडील आहेत आणि मामा मामी सुद्धा आहेत. सर्वप्रथम ऋतुजाच्या मामी नैना राऊत मॅडम, त्याच्यानंतर ऋतुजाच्या आई आपल्या बरोबर आहेत आशालता भालेराव, ऋतुजाचे वडील आहेत रोहिदास भालेराव आणि ऋतुजाचे मामा श्याम राऊत सर हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. तर त्यांच्याशी सुद्धा आपण थोड्या गप्पा मारूयात आणि या ऋतुजाच्या यशाबद्दल त्यांच्याकडूनही थोडंसं जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मामी म्हणून तुम्ही सांगा मॅडम, कसं वाटतंय, काय पहिली तुमची काय प्रतिक्रिया होती? ऋतुजाला हे जे यश मिळालं, सर्वप्रथम जेव्हा आम्ही ऐकलं ना आम्हाला खूप आनंद झाला. आणि मनात एकच विचार आला की हे सर्व यश हे खरं तिचंच आहे, कारण तिची जिद्द, तिचा आत्मविश्वास आणि तिने केलेली मेहनत या सगळ्याच्या जोरावरच तिला हे यश मिळालेलं आहे. आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. तिला असंच पुढं भरपूर यश मिळावं अशी आमच्यातर्फे शुभेच्छा आहे. ऋतुजाला घडवत असताना आज त्या आता क्लास 1 ऑफिसर झालेल्या आहेत, तर एक आई म्हणून तुमच्या काय भावना आहेत आणि तुम्ही त्यांची कशी तयारी करून घेतली हे थोडंसं सांगा. आमच्या घराण्यामध्ये आतापर्यंत क्लास 1 दोन्ही घराण्यामध्ये क्लास 1 अधिकारी आतापर्यंत कुणीच झालेलं नाहीये. आणि आम्हाला अभिमान वाटतो की ऋतुजाने स्वतःच्या जिद्दीवर, मेहनतीवर खूप कष्ट करून तिने हे यश संपादन केलं आहे. आणि या यशामध्ये प्रथमतः मी माझे मिस्टर रोहिदास भालेराव यांनी तिला वेळोवेळी सपोर्ट केला. वेळप्रसंगी ती हतबल झाली, नाराज झाली, पप्पा माझं होईल की नाही काम, काय करू मी, देऊ का सोडून, पण पप्पाने तिच्या पूर्णपणे मागे पाठिंबा दिला.
मुली तू काही करून हे झालंच पाहिजे तुझ्याकडून, नाही यावर्षी सुटली तर पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न कर, पण हार मारू नकोस. आणि तिला त्यामुळे अजून प्रोत्साहन मिळालं आणि ती म्हटली चालेल पप्पा, यावेळेस झालं नाही तर चालेल, पण पुढच्या वेळेस मी नक्की परत पेटून उठेन. आणि याच्यामध्ये माझे बंधू डॉक्टर श्याम राऊत, डॉक्टर राम राऊत, माझ्या भाऊजाई नैना राऊत आणि प्रमिला राऊत आणि माझी बहीण छाया राऊत यांनी मुलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचं, भालेरावच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांचं आभार मानते. यानंतर ऋतुजाचे वडील, आपण काय सांगाल की ऋतुजाला किंवा तुम्हाला हा आत्मविश्वास कसा होता? ऋतुजाने तर आम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्ही सुद्धा काही, जोपर्यंत तिचं मुलाखत होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा काही खाल्लेलं नाही वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल आणि काय तुमच्या भावना आहेत हे सगळं सांगा. ऋतुजाच्या बाबतीमध्ये बोलायचं जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी प्रथमतः पाहावं लागेल की ती लहानपणापासूनच एखादी गोष्ट तिने जर ठरवली तर ती 100% पूर्ण करणार, ही तिची पहिल्यापासूनची एक अशी मानसिकता होती. कारण एक लहान असतानाच ती आता 6वीला असतानाच तिने एक शेतीच्या संदर्भामधला एक प्रयोग बनवलेला होता. अतिशय लहान वयामध्ये तिची राज्यस्तरावरती परभणी या ठिकाणी आणि निवड झालेली होती. आम्ही सगळ्यांनी विचार केला की तू जाऊ नकोस. तिने सांगितलं नाही, मी जाणार. आणि एवढ्या लहान वयात सुद्धा तिने परभणीला जाऊन त्यावेळच्या कृषी मंत्र्यांच्या हस्ते तिने पुरस्कार पटकावलेला होता. आणि ही इतकी कौतुकास्पद बाब होती. त्याच्यानंतर मग तिचा जो आलेख होता तो सातत्याने वाढत होता आणि तिला फक्त मी सपोर्ट देण्याचं काम केलं. आणि निश्चितपणे जे सपोर्ट आपण तिला केला आणि तिने चिकाटीने, मेहनतीने त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि 10वीचा 12वीचा निकाल असू द्या तिचा, मग तुमचा बायोटेकचा असू द्या, हे सगळे निकाल ज्यावेळेला मी पाहिले त्यावेळेला निश्चितपणे मला वाटलं की ही पोरगी आपली काहीतरी करू शकेल. आणि यानंतर आता ऋतुजाचे मामा डॉक्टर श्याम राऊत, ऋतुजा तर तुम्हाला इन्स्पिरेशन म्हणूनच पाहते आणि तुम्ही सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलेले आहेत आणि आजपर्यंतचा हा प्रवास केलेला आहे. आणि आता भाचीचा हा प्रवास बघितल्यानंतर काय तुमच्या भावना आहेत? भावना म्हणण्यापेक्षा मला खूप अभिमान वाटतो याचा. कारण आम्ही स्वतः, म्हणजे आमची जी फॅमिली, राऊत फॅमिली आहे, तिची जी आई आहे, तिने आणि आम्ही तिघा भावांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतलं आहे. आम्हाला त्यावेळेस एवढ्या फॅसिलिटीज मिळाल्या नाहीत आणि स्पर्धा परीक्षांबद्दल काही माहिती नव्हती. परंतु एक मनात सुप्त इच्छा होती की कोणीतरी प्रशासनामध्ये आपलं एक माणूस असावं. आणि ऋतुजाच्या रूपाने आम्हाला ती संधी मिळाली. ऋतुजाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ती अतिशय शांत, संयमी, जिद्दी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे. 12वी झाल्यानंतर तिने बायोटेकला ॲडमिशन घेतलं, बायोटेक कम्प्लीट केलं. आणि नंतर मी तिला विचारलं, बाई ऋतुजा, तू आता काय करणार आहेस पुढे? माझ्यासारखं तू क्षेत्र निवड किंवा मग दुसरं काय तू निर्णय घेतला आहेस? तर ती म्हटली, नाही, मला प्रशासनामध्ये जायचं आहे, मला राजपत्रित अधिकारी व्हायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर ह्या तिच्या निर्णयामागे तिचे आईवडील अतिशय ठामपणे उभे राहिले. तिने जवळपास 4 वर्ष 12-12 तास अभ्यास केला. कुठल्याही प्रकारचा कोचिंग क्लास तिने लावला नाही. आणि कोचिंग क्लास न लावताही तिने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे तिचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालेलं आहे. आणि आज जिल्हा परिषदेची ही मुलगी, विद्यार्थिनी क्लास 1 पर्यंत जाऊ शकते आणि ही पोस्ट मिळू शकते. ही आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक गोष्ट आहे. तिने तिचा अभ्यास अतिशय स्मार्ट पद्धतीने केला. अभ्यासाचं नियोजन केलं. एक टाइम मॅनेजमेंट म्हणतात, ते टाइम मॅनेजमेंट तिने केलं. तिला ह्या काळामध्ये अनेकांनी खाली खेचण्याचा किंवा तिचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला की ते काय स्पर्धा परीक्षा काय आपल्या लोकांसाठी नसतात, ते इंग्लिश मिडियमच्या साठी असतात आणि आपली ग्रामीण भागातली मुलं तिथं जात नाहीत. परंतु हा जो लोकांचा समज आहे तो तिने खोडून काढला आणि ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिने सलग अभ्यास केला आणि तिच्या आईवडिलांनी तिच्यातलं हा स्पार्क, तिच्यातलं पोटेन्शियल ओळखलं होतं. म्हणून त्यांनी तिला सातत्याने तिला प्रेरणा दिली, पाठिंबा दिला आणि आज तिने हे यश मिळवलं आहे. आम्हाला राऊत कुटुंब आणि सर्व आमचे जे नातेवाईक आहेत यांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
तर मी तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो.